गुड मॉर्निंग सर्वांना. आणि मी बनवत आहे आज दह्याची कढी. दही असं घट्ट लावून घेतलेलं आहे मी रात्रीच. साईचं दही असल्यावर अजून खूप छान होती कढी. हे बघा मी दही घेतलेलं आहे आणि मी दह्यामध्ये टाकणार आहे आता थोडंसं कढीपीठ आणि ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे हळद. हे आहे धनिया पावडर आणि ही आहे होममेड सांबर मसाला. खूप छान वास येतो बघा कढीचा. आणि ह्याला चांगलं असं रवीनं असं फेटून घ्यायचं. थोडंसं टाकायचं पाणी. पुन्हा अजून असं फेटून छान घ्यायचं. म्हणजे बिलकुल एक पण गोळा नाही राहायला पाहिजे. खूप छान बनते बघा कढी. आमच्या साऊथ मधली स्पेशल कढी. आणि आता तिला काय काय करायचं काय नाही सगळं पुढे दाखवणार आहे. आता मी हे पॅन ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. कढीला काही जास्त तेल लागत नाही. थोड्या तेलामध्ये पण छान होती कारण दह्यामध्ये जे मलाईचं तूप राहते त्याच्याने छान लागते कढी. हे बघा तेल गरम झालेलं आहे. म्हणजे आपली मोहरी असते ती जास्त टाकायची कढीला छान लागते. आणि हे आहे जिरा. चांगले असे कडक कडून फुटल्यावर मीठ टाकणार आहे. हे थोडासा मेथी दाणा खूप छान लागतो बघा कढीमध्ये. तुम्ही बी नक्की ट्राय करा. हे आहे लसण टाकणार आहे. हे कढीपत्ता लाल मिरच्या चांगल्या असे फ्राय होऊ द्यायच्या. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे कढी. आणि आपण आता टाकणार आहोत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी. आपण पुन्हा एकदा ह्याला असं जरासं फिरून घेणार आहोत कारण कढीपिठाची थोडी कुठं गाठबीट राहिलेली असली तरी पण ती हे होऊन जाईल. आता आपण हिला चांगली उकळी येऊ देणार आहोत. उकळी म्हणून येऊ द्यायची नाही. बारीक गॅसवर चांगली कढी अशी फुगू द्यायची आणि झाकून कधीच कढीला ठेवायचं नाही. आता आपण टाकणार आहोत स्वादानुसार नमक. बघा आपली कढी अशी फुगवून आलेली आहे वर. तर आपण हिला आता सारखं हलवीत असं राहायचं. म्हणजे कढी आपली खूप छान बनते. बिलकुल कढीला अशी उकळी म्हणून येऊ द्यायची नाही. तेव्हाच कढी छान होते. नाही तर पाणी पाणी होतं कढीचं. हे बघा अशी घट्ट प्रकारे छान आपली कढी झालेली आहे. तर बारीक गॅसवर आपण तिला चांगलं फुगून घेऊ. आपली कढी झालेली आहे. आता आपण हिला बाउलमध्ये काढून कोथिंबीर टाकून सर्व करूया. तर बघा कशी वाटली साऊथ स्पेशल कढी. आता गार झाल्यावर खूप छान लागते बघा ही. कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.